तर आज पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे होत आहेत। बालेवाडीमध्ये अजित पवारांचा मेळावा आहे, तर या मेळाव्याला छगन भुजबळ यांच्यासह सर्व नेते उपस्थित राहणार आहेत। आणि दुसरीकडे मार्केट यार्डमध्ये शरद पवार गटाचं संजीवनी आरोग्य दूत अभियान सुरू होत आहे। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये या अभियानाचा शुभारंभ होणार आहे। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचे जे दोन्ही गट आहेत त्यांचे मेळावे आज होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। निवडणूक आयोगाचा जो निर्णय आलेला होता पक्षाचं नाव आणि चिन्हाविषयीचं, त्यानंतर दोन्ही गटाचे एकाच दिवशी पुण्यामध्ये मेळावे होत आहेत। त्यामुळे आता या मेळाव्यांमधून दोन्ही गट नेमकं काय भूमिका मांडतात याकडे लक्ष असेल। दरम्यान शरद पवार गटाच्या आरोग्य दूत अभियानाबाबत रोहित पवार यांच्यासोबत बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। आमदार रोहित पवार आपल्या समवेत आहेत। दादा, आज राष्ट्रवादी गटाचे दोन्ही मेळावे पार पुण्यामध्ये पडत आहेत। एक जो मेळावा आहे तो बालेवाडीला आहे, दुसऱ्या म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटात, आणि तुमचा जो मेळावा आहे आज इथे पार पडतो। आपल्या मेळाव्यामध्ये काय असणार आहे? नाही, त्यांचा जो मेळावा आहे तो राजकीय मेळावा आहे। इथं मेळावा नाहीये, पण एक चर्चासत्र आहे। राष्ट्रवादी पक्ष जो आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालतो त्याचे वेगवेगळे सेल आहेत। त्यातला एक महत्त्वपूर्ण सेल म्हणजे आपला डॉक्टर सेल आहे। तर जगताप साहेब सर्व पदाधिकारी आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाही तर त्या सेलच्या माध्यमातून आत्तापर्यंत पूर आला असेल नाही तर कुठलीही कोणालाही महाराष्ट्रातल्या नागरिकांना अडचण आली तर या सेलने खूप मोठी मदत पूर्वीच्या काळामध्ये केली नाही, याच्या पुढेही ते करणार आहेत। तर त्या सेलच्या अंतर्गत एक वेगळा विभाग ज्याच्यामध्ये सरकारी योजना ज्या नीट लागू केल्या जात नाहीत आरोग्याच्या बाबतीत त्या करण्यात याव्यात आणि लोकांना, गरीब लोकांना त्याचा फायदा व्हावा यासाठी आपण एक वेगळं डिपार्टमेंट सुरू करत आहोत आदरणीय पवार साहेबांच्या नावाने। आणि मग डॉक्टर सेलचा हा कार्यक्रम आहे। तसंच युवा संघर्ष यात्रेमध्ये जे यात्री चालले होते, सातत्याने पूर्ण चालले होते, अशा यात्रींचा सुद्धा सत्कार सर्टिफिकेट देऊन आपण इथे करणार आहोत। त्यामुळे हा अराजकीय कार्यक्रम आहे। पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला एकच शिकवण मिळालेली आहे की सगळीकडेच राजकारण केलं पाहिजे असं नाही। आपण राजकारणात काम करत असताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या हेतूतून हा कार्यक्रम आहे। त्यांचा जो कार्यक्रम आहे तो पूर्णपणे राजकीय आहे। लोकशाहीसाठी तुम्ही चंद्रशेखर भांगे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।